अ, इथं काल रात्री 9:30 नंतर एक महिला थांबलेली होती. जिचं नाव वगैरे अजून समजलेलं नाही. परंतु तिच्याबद्दल अशी माहिती प्राप्त झाली की इथं जो रात्रीचा ट्रॅफिकचा स्टाफ होता आणि पाऊस येत होता म्हणून त्यांनी तिला इथं आश्रयाला थांबवलं होतं. तिला पाणी वगैरे पण दिलं होतं. तेव्हापासून ती रात्री थांबली होती. आज तिची बॉडी संशयास्पदरित्या ह्या ठिकाणी मिळून आलेली आहे. तिच्या डोक्याला मार लागलेला दिसत आहे आणि बाजूला फरशी पडलेली दिसत आहे. तर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचा खून केला असावा असा प्रथमरित्या दिसून येतं. आम्ही बॉडी पोस्टमॉर्टमकरिता पाठवलेली आहे. तसंच तिच्यावर काही अतिप्रसंग झाला का या बाबतीतही आम्ही डॉक्टरांना विचारणा करत आहोत. सदर परिसरात आजूबाजूला जे CCTV आहेत ते सगळे आम्ही तपासून बघत आहोत की कोणी संशयास्पद दिसून येतो का. 1-2 व्यक्तीला आम्ही संशयावरून ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना विचारपूस होत आहे आणि आजूबाजूला जे कुठलं स्लम आहे त्यातही आमची शोध मोहीम चालू आहे आणि हा प्रकार कोणी केला असावा याबाबत आम्ही शोध घेत आहोत. जो महिला आहे त्यांची उमर एकूण किती वाटते आणि काय भिकारी असू शकते का, असा काही डॉट आहे का? जवळपास 60 वर्षे वयाची ती वृद्ध महिला आहे. तिचं नाव पत्ता काही माहीत झालेलं नाही. रात्री तिला मदत म्हणून ट्रॅफिक अंमलदारांनी पाणी वगैरे पाजलेलं होतं. त्यांनी पण तिला विचारपूस केली होती. तिच्या नावाबद्दल विचारलं होतं, नावगावबद्दल. परंतु ती नुसती हसत होती. थोडीशी वेडसर पण ती असल्याचा संशय आहे.